नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीकडून काही जबरदस्त अपडेट आल्या आहे आणि मित्रांनो, त्यापैकीच आपण काही इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तसेच मित्रांनो, संवर्धना मदरसन या कंपनीने US टॅरिफचा या कंपनीवर कसा का इम्पॅक्ट पडणार आहे हे पण आजच्या या अपडेटमध्ये सांगितले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण अपडेटमधल्या काही इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत आणि त्यानंतर या कंपनीची म्हणजे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. संवर्धना मदरसन टार्गेट्स 40% डिवायडेड पेआउट इन इट्स नेक्स्ट 5 year प्लान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने आपल्या नेक्स्ट 5 yearचा प्लान डिस्क्लोज केला आहे आणि मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत $108 बिलियन ग्रॉस रेव्हेन्यूचा आणि मित्रांनो, या कंपनीचा ग्रॉस रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2025 मध्ये आहे $25.7 बिलियन. म्हणजे मित्रांनो, नेक्स्ट 5 yearमध्ये या कंपनीचा टार्गेट आहे आपला ग्रॉस रेव्हेन्यू 4 पटने वाढवण्याचा. असा कोणाचा टार्गेट आहे? संवर्धना मदरसन या कंपनीचा. आणि मित्रांनो, संवर्धना मदरसन ही कंपनी कॉन्फिडंट आहे की या कंपनीचा 75% पेक्षाही जास्तीचा इन्क्रिमेंटल रेव्हेन्यू येईल. ॲक्विजिशन जे या कंपनीने रिसेंट पास्टमध्ये केले आहे कंपनीचे, इथून या कंपनीचा रेव्हेन्यू येणार आहे अशी ही कंपनी कॉन्फिडंट आहे. आणि मित्रांनो, USने इंडियावर जो 50%चा टॅरिफ लावला आहे त्याचा संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीच्या बिझनेसवर नो मटेरियल इम्पॅक्ट पडणार आहे. आणि मित्रांनो, हे सुद्धा आजच्या या अपडेटमध्ये या कंपनीने सांगितले आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेज फर्म JP मॉर्गनने संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडवर ओव्हरवेटची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे $105. तसेच मित्रांनो, जेफ्रीज या ब्रोकरेज फर्मने कंपनीवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे $110. तसेच मित्रांनो, इनक्रेड यांनी कंपनीवर ॲडची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे $117. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. तर चला मित्रांनो, आता आपण कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. मित्रांनो, जर आपण संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.60%, FISची होल्डिंग आहे 12.67%, DISची होल्डिंग आहे 20.62% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.06%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.60% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 2.90%. चला मित्रांनो, आता आपण संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या Q1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 28,868 कोटी रुपयांनी 30,212 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीची सेल्स वाढली आहे 29,317 कोटी रुपयांनी 30,212 कोटी रुपये.
तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 1097 कोटी रुपयांनी 606 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 1115 कोटी रुपयांनी 606 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 78,788 कोटी रुपये. या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 98,692 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 1,13,663 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 1,670 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 3,020 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 4,146 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 21,773 कोटी रुपयांनी 25,477 कोटी रुपये आणि करंटली आहे 34,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते पहिले होती 6,618 कोटी रुपये, नंतर 9,980 कोटी रुपये आणि करंटली कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 8,039 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते पहिले होती 5,547 कोटी रुपये, नंतर 7,370 कोटी रुपये आणि करंटली कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 6,604 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 4,698 कोटी रुपये, नंतर जवळपास 7,000 कोटी रुपये आणि करंटली आहे 6,288 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते पहिले होती 1,422 कोटी रुपये, नंतर 1,791 कोटी रुपये आणि करंटली आहे 2,830 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडने जो आपला 5 वर्षाचा प्लान रिव्हील केला आहे त्यामधले काही इम्पॉर्टंट पॉईंट बघितले. तसेच कंपनीने त्या अपडेटमध्ये हे पण डिस्क्लोज केले आहे की कंपनीवर यूएसने लावलेल्या 50%चा टॅरिफ कसा का पडत आहे. तसेच मित्रांनो, आपण संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.